मागच्या लेक्चरमध्ये आपण 7 P's ऑफ मार्केटिंग बघितले, म्हणजे कुणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला आपण, ओनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला. या लेक्चरमध्ये आपण कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करणार. म्हणजे तुम्हाला परत जस्ट रिवाइज करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, हा काय इकडे प्रॉडक्ट आहे, हे काय सर्व्हिस आहे. हा प्रॉडक्ट किंवा ही सर्व्हिस आपण कोणापर्यंत नेऊन पोहोचवतो, कस्टमर पर्यंत नेऊन पोहोचवतो. ही जी काय प्रोसेस याला म्हणतात मार्केटिंग. म्हणजे ऍज अ मार्केटर मी इथं कुठेतरी असं इकडे असतो. तर ज्यावेळेस मी ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो, मग ऍज अ मार्केटर मला ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला लागतो. ऍज अ मार्केटर मला कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला लागतो. ज्यावेळेस मी ओनर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायला लागतो, त्यावेळेस मला 7 P's ऑफ मार्केटिंग माहिती पाहिजे. ज्यावेळेस मी कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो, मला मार्केटिंग फनल काय पाहिजे, माहिती पाहिजे. आणि ऍज अ मार्केटर म्हणून तर मला सगळंच माहिती पाहिजे. आलं लक्षामध्ये तुमच्यावाल्या. सो आता आपण मार्केटिंग फनल म्हणजे एक्झॅक्टली काय, की एक कस्टमरला आपलं टार्गेट कसं करता येईल. की एक कस्टमर जर प्रोडक्ट विकत घेत असेल तर तो प्रोडक्ट कसा विकत घेतो किंवा त्या सर्व्हिसेसच्या ठिकाणी तो कसा पोहोचतो. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे कस्टमरची, कस्टमरला टार्गेट करण्यापासून तर कस्टमर आपल्या शॉपवर येण्यापर्यंत किंवा आपल्या मिसळ हाऊसपर्यंत येण्यापर्यंत, आपल्या दुकानावर येण्यापर्यंत जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, मार्केटिंग फनल. आलं लक्षामध्ये. आता मार्केटिंग फनल हा असा का असतो, दिसतं तुम्हाला बघा. आता हा असा आहे बघा, ग्लासासारखा. त्याला काय म्हणतात, मार्केटिंग फनल. आलं लक्षामध्ये. इकडे बघा, इकडे काही वरतून सपोज आपण वरतून एखादं सपोज काहीतरी टाकलंय, 100 जण टाकले, तर खाली 100चे 100 येणार आहेत का, नाही. खाली किती येणार आहेत, 5 किंवा 10 जण येणार आहेत. आलं लक्षामध्ये. असा या मार्केटिंग काय असतो, फनल असतो. चला आता आपण जे एक्झाम्पल घेत होतो ते कशाचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण, मिसळ हाऊसचं. बरोबर आहे. आपण काय केलेलं आहे, मिसळ हाऊस काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेली आहे. आणि ते मिसळ हाऊसचं काय करायचं, आता आपल्याला प्रमोशन करून तो कस्टमर पर्यंत काय करून जायचं आहे, घेऊन जायचं. आणि त्या मिसळ हाऊससाठी आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज केली होती, आपण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग यूज केली होती. काय, कोणती मार्केटिंग यूज केली होती, इन्फ्लुएन्सर. म्हणजे काय माहितीये का, लक्षात ठेवा, कोणताही बिझनेस, कोणते प्रोडक्ट ज्यावेळेस आपण डेव्हलप करतो त्या बिझनेसचा आपल्याला एक अवेअरनेस क्रिएट करायचं असतं अगोदर. बरोबर आहे. तशा प्रकारचे ऍड्स काय करायचे असतात, आपल्याला डेव्हलप करायचे असतात. त्यानंतर त्या प्रॉडक्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट डेव्हलप करायचा असतो. काय करायचं असतं आपल्याला त्या प्रॉडक्टमध्ये, इंटरेस्ट डेव्हलप करायचा असतो, की बाबा आता मला ही गोष्टमध्ये इंटरेस्ट आलेला आहे. त्यानंतर त्या कस्टमरची काय डिझायर झाली पाहिजे, की बाबा आता नाही का, जसं की आता मिसळ हाऊस, अरे खायला जायलाच लागतं बाबा. बरोबर आहे. कुठं मला मिसळ, म्हणजे अशा आपल्याला काय करायला लागतील, त्यांना ऍड्स दाखवायला लागतील, जेणेकरून त्यांना एक डिझायर झाली पाहिजे, इच्छाशक्ती काय झाली पाहिजे त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी काय केली पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे आणि आपल्यापर्यंत काय झाले पाहिजे, ते आले पाहिजे. आलं लक्षामध्ये तुमच्यावाल्या. तर या प्रकारे आपल्याला काय करायला लागतं, का कस्टमरला टार्गेट करायला लागतं. कळलं. सोबत चला आता आपण कन्सिडर करूया, काय कन्सिडर करूया आपण आता, की मार्केटिंग मी चालू केलेलं आहे. माझ्या मिसळ हाऊसचं काय केलंय मी, मार्केटिंग चालू केलंय सगळं. ठीक आहे. तर आता मी एक ऍड लावली आहे, मी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलं. पहिलं काय, इन्फ्लुएन्सरला बोलवलं मी, त्याच्याकडनं काही व्हिडिओ शूट करून घेतले, मी मार्केटिंग केलं. बरोबर आहे. आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केलं. सपोज असं कन्सिडर करू की आपण आता 100 लोकांपर्यंत पोहोचलो. किती लोकांपर्यंत पोहोचलो आपण, अवेअरनेस किती लोकांपर्यंत झाला आपल्याला, 100 लोकांपर्यंत झाला आपला अवेअरनेस. किंवा मी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग केली, तिच्याकडून व्हिडिओ शूट केलं, ऍड लावली आणि 100 जणांपर्यंत मी पोहोचलो. आता मला सांगा, 100च्या 100 लोक आपल्याला येणार आहेत का, येणार आहेत का आपल्या मिसळ हाऊस खायला, मिसळ हाऊसला आपल्याला मिसळ खाण्यासाठी येणार आहेत का, नाही येणार आहेत. बरोबर आहे. आता मला परत काय करायला लागेल, वेगळं काहीतरी इंटरेस्ट क्रिएट करायला लागेल. काय इंटरेस्ट क्रिएट करायला लागेल, जसं की आता पहिले ऍड मी शूट केली, की मिसळ हाऊस काय आहे, कसं आहे, किती आहे, कुठे आहे. बरोबर आहे का नाही. मी सगळे जनरल ओव्हरऑल काय केलं, कस्टमरला सांगितलं बाबा असं असं माझं मिसळ हाऊस आहे. आता इंटरेस्ट साठी मला ऍड डेव्हलप करायला लागेल. काय करायला लागेल मला, इंटरेस्ट साठी ऍड डेव्हलप करायला लागेल. कोणती ऍड डेव्हलप करायला लागेल मला इंटरेस्ट साठी, नाही का. आपण काय, मिसळ हाऊस बनते, मिसळ बनते कशी. बरोबर आहे. मिसळ बनण्याची जी प्रोसेस आहे, मी काय केलं, एक व्हिडिओ शूट केला आणि त्याची मी परत काय केली, ऍड लावली. म्हणजे लोकांना काय होतं, इंटरेस्ट यायला सुरुवात झाली. अरे मिसळ, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या 2 ते 3 गोष्टी काय झाल्या, क्लिअर झाल्या, की मिसळ बनते कशी. हे जर आपण लोकांना दाखवलं तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना कळालं, आपलं हायजीन किती आपण मेंटेन करतो, आपला स्टाफ कसा आहे, नंतर मग आपण कोणकोणते त्याच्यामध्ये मटेरियल्स वापरतो, त्याच्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी काय होतात त्यांना कळतात. तर आपण ही ऍड सेकंड लावली. मी काय केलं, मी प्रोसेसचा व्हिडिओ शूट केला, पहिला इन्फ्लुएन्सरचा केला, नंतर प्रोसेसचा व्हिडिओ शूट केला. पहिल्या याच्यामध्ये 100 जण आले. बरोबर आहे का. नंतर मी परत ते 100, आता 100 जणांपैकी काय झालं, 50 जणांना काय झाला, इंटरेस्ट जागा झाला. किती,
50 लोकांमध्ये 50 लोकांना काय दाखवलं, त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. तर पहिली रील 100 जणांनी बघितली असेल तर त्या 100 पैकी परत 50 जणांनी काय रिपीट कोणती रील बघितली, माझी इंटरेस्टची रील बघितली. म्हणजे एका माणसाने किती वेळेस माझा ऍड बघितली, 2 वेळेस ऍड बघितली. कळलं तुम्हाला? तर आता इंटरेस्ट. आता तर डिझायर म्हणजे काय, की बाबा त्याला आता इच्छाशक्ती काय झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. त्याला मिसळ खाण्याची काय झाली पाहिजे, इच्छाशक्ती निर्माण झाली पाहिजे. की जसं की आता सपोज मी कस्टमर रिव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली. काय केलं मी, कस्टमर रिव्ह्यूज, म्हणजे कस्टमर जेवताना, कस्टमर फॅमिली सोबत बसलेले, ते खात आहेत, गप्पा मारतायत, किंवा कस्टमर बोलतायत मिसळ कशी आहे, काय आहे, क्वालिटी कशी आहे, नाही का, प्राइसिंग कसं आहे. मग त्याच्यामध्ये मग ज्यावेळेस ह्या 50 पैकी काही लोकांनी जर कस्टमरचे रिव्ह्यूज काय केले, कस्टमरचे रिव्ह्यूज बघितले, बरोबर आहे. इथं किती होते माझ्यावाले अवेअरनेस, 100 जणांना केला होता मी. नंतर इंटरेस्ट किती जणांमध्ये झाला, 50 जणांमध्ये. तर डिझायर म्हणजे याच्यापैकी किती, 25 लोकांना काय झाला, इच्छाशक्ती काय झाली आता निर्माण झाली. कशासाठी, मिसळ खाण्यासाठी, बरोबर आहे. आता त्यानंतर मी अजून एक ऍड क्रिएट केली आणि त्यांना म्हटलं की एक ऑफर लावली. तिकडे काय ऑफर लावली, कपलसाठी गेट 1 बाय 1. काय लावली मी ऑफर, किंवा एक मिसळ घ्या, कपल जर असाल तुम्ही तर एक मिसळ घ्या, तुमच्या जोडीमध्ये एक मिसळ तुम्हाला काय मिळेल, फ्री मिळेल. मी काय केलं, डायरेक्टली ऍक्शन घेण्यासाठी, म्हणजे त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे काय येऊन जावं म्हणून मी काय केलं, एक ऑफर लावून टाकली डायरेक्टली, बरोबर आहे. मग बरोबर आहे, ऑफर लावल्याच्या नंतर 25 पैकी कमीत कमी किती जण आले, 10 जण आले. किती जण आले माझ्याकडे, 10 जण. म्हणजे ऍक्च्युअल जी ऍक्शन घेतली, हे किती जणी, म्हणजे मार्केटिंग मला 100 जणांना मार्केटिंग करायला लागलं, आणि ते 100 पैकी किती जण आले माझ्या इकडे, 10 जण आलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, आता हे 10 जण जे आलेत, जर यांना तुमचा प्रॉडक्ट किंवा तुमची मिसळ आवडली नाही, तर तुमचं काय होतं, निगेटिव्ह मार्केटिंग चालू होतं. म्हणजे इन शॉर्ट, मार्केटिंग किती करा तुम्ही, तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय पाहिजे, दम पाहिजे. आता मला सांगा, यांना जर मिसळ आवडली तर हे परत अजून 10 जणांना काय करतील, 10 जणांना काय करतील, रेफर करतील. हे 10 जण परत अजून 10 जणांना काय करतील, रेफर करतील. आता मला या 100 जणांसाठी खर्च करायची गरज पडली होती, पण मला या 10 जणांनी जे रेफर केलेत माणसं, त्याच्यासाठी काही खर्च करण्याची गरज पडली का, नाही. आलं लक्षामध्ये. त्यामुळे लक्षात ठेवा, आता इथं याला पण म्हणतो आपण लॉयल्टी नावाचा प्रकार म्हणतो. याला काय म्हणतो, लॉयल्टी. म्हणजे काय की एखाद्या ब्रँड सोबत मी किती लॉयल आहे. सपोज आता काही जणांना नाही का, काही जण म्हणतात मला फक्त मिसळ खातो मी, कोणती बेडेकरची जाऊन मिसळ खातो. काही जण बोलतात मी नाही ऑस्करवाडीची खातो. काही जण म्हणतात मी मोरिया मिसळ खातो. कारण त्यांना त्याची टेस्ट काय झालेली असते, आवडलेली असते, आणि ते रेफर पण करतात ना. सोबत मी जर खाल्ली, आम्ही 10 जणांनी आमच्या टीमने 10 जणांनी काय केलं, मिसळ खाल्ली, तर अजून 10चे 100 होतील, 100चे 500 होतील, 500चे 1000 होतील. त्याच्यासाठी मला खर्च करण्याची गरज पडते का. शेवटी धंदा जो होतो हा माउथ पब्लिसिटीवरच होतो, रिव्ह्यूजवरच काय होतो, हा धंदा होतो. आलं लक्षामध्ये. सपोज आता इथं मी जर 1000 टार्गेट केले असते, तर किती 1000 टार्गेट केले असते, तर माझा कस्टमर इथं किती असणार आहे, 100. आलं लक्षामध्ये. म्हणजे इन शॉर्ट बोलायचं काय, की जेवढा तुमचा अवेअरनेस जास्त, तेवढा तुमचा कस्टमर बेस जास्त. आलं लक्षामध्ये. आणि याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बघत असाल, ज्यावेळेस तुम्ही टीव्ही ऑन करता, ज्यावेळेस तुम्ही बरेचसे सोशल मीडिया ऑन करता, तर काही जणांच्या ऍड तुम्हाला हॅमर करून करून दाखवले जातात. तुमच्या डोक्यामध्ये घालवलं जातं की हाच ब्रँड काय चांगला, हाच ब्रँड चांगला आहे. मला सिंपल साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, मॅगीची ऍड तुम्ही 2 महिने 4 महिने बंद करा, तुम्ही मॅगी खाणं काय करून द्याल, सोडून द्याल. दुसरा कोणतरी तिथं मार्केटमध्ये काय होईल, येऊन जाईल. आलं लक्षामध्ये तुमच्यावाल्या. त्यामुळे मोठमोठे जे ब्रँड असतात, ते ब्रँड काय करतात, जास्तीत जास्त अवेअरनेसवर जास्त काय करतात, फोकस करतात. आलं लक्षामध्ये तुमच्यावाल्या. सो आपणही मार्केटिंग करताना लक्षात ठेवायचं, जर आपल्याला सपोज कोणी बोलत असेल, काय बोलत असेल, जर आपल्याला कोणी बोलत असेल की डिरेक्टली सर काय करा, आमचं असं असं एवढे एवढे कस्टमर द्या, पण डिरेक्ट कस्टमर मिळतील का, नाही. जर तुम्ही 100 जणांना टार्गेट केलं तर 5 जण मिळतील, 1000 जणांना टार्गेट केलं तर 100 जण मिळतील, 1 लाख लोकांना टार्गेट केलं तर 10,000 मिळतील. म्हणजे तुमचा जो रेशो आहे त्यानुसार तुम्ही काय करता, ठरवता. सपोज तुम्ही काय केलं, सपोज 100 रुपये खर्च केले, तुम्हाला किती लीड मिळल्या, 10 लीड तुम्हाला काय झाल्यात, भेटला. एक लीड किती रुपयाला पडली तुम्हाला, 10 रुपयाला लीड पडली. आलं लक्षामध्ये. पण 10चे जाते कन्वर्ट होणार आहेत का, नाही, त्यातले 2च जण कन्वर्ट होणार आहेत, बरोबर आहे का. म्हणजे ऍक्च्युअल लीड तुम्हाला कितीला पडली, एक 50 रुपयाला लीड पडली. कळलं तुम्हाला. या सगळ्या गोष्टी काय व्हायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजेत. आलं लक्षामध्ये तुमच्या. सो अशा प्रकारे तुम्हाला याला म्हणतात मार्केटिंग होणार. आता लक्षात ठेवा,
हा मार्केटिंग फनल जर तुम्हाला ऑपरेट करायचा आहे तर खर्च खूप लागतो, बरोबर आहे का. सपोज मी 1 महिना अवेअरनेस केलं, 1 महिना इंटरेस्ट केला, 1 महिना डिझायर केलं, 1 महिना ऍक्शन. मोठमोठे ब्रँड जे असतात त्यांच्याकडं म्हणजे फंड्स बजेट जे असतात ते खूप जास्त असतात नाही का. बघा जसं की एखादी गाडी जर लॉन्च होणार असतील तर ते काय अवेअरनेस त्या गाडीचं खूप जास्त करतात नाही का. काही दिवस फक्त अवेअरनेसच करतात, येणार आहे मार्केटला, येणार आहे. पण सिम्पल तुम्हाला साधं सांगतो की जर आपण जे सपोज तुम्ही जर छोटे छोटे बिझनेस हँडल करणार असाल त्या लोकांकडे एवढे बजेट्स नसतात. काय नसतात बजेट. मग तुम्हाला काय करायला असतात, हे कॅम्पेन तुम्हाला मिक्स करायचे असतात. कोणते काय काय कॅम्पेन मिक्स करायचे असतात. सपोज मी एक इन्फ्लुएन्सर बोलवला, काय केलं मी इन्फ्लुएन्सर बोलवला, अवेअरनेस मध्ये काय माझं मिसळ हाऊस कुठं आहे, काय आहे, कसं आहे, किती आहे, त्याच्यानंतर मग ती करण्याची प्रोसेस दाखवली एकाच व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी काय केलं, ऑफर पण त्याच व्हिडिओमध्ये सांगितली. आलं लक्षामध्ये. म्हणजे सगळे कॅम्पेन काय केले मी एकत्र केले. सगळे कॅम्पेन काय केले मी एकत्र. तसे जे छोटे छोटे क्लायंट्स असतात त्यांच्यासाठी तुम्हाला काय प्रॉपर स्क्रिप्ट लिहायचे असतात. काय करायचं असतं की त्यांच्याकडे एवढे बजेट नसतात. अवेअरनेसची वेगळी स्क्रिप्ट लिहू दे, मी डिझायरची वेगळी लिहू दे, इंटरेस्टची वेगळी लिहू दे, ऍक्शनच्या वेगळ्या स्क्रिप्ट. त्यांच्याकडे असं बजेट असतात का, नाही. छोटे छोटे जे क्लायंट असतील ना त्यांचे सगळे कॅम्पेन काय करायचे तुम्ही मिक्स करायचे, प्रॉपरली एक स्क्रिप्ट लिहायची आणि स्क्रिप्ट लावून डायरेक्टली ऍड लावायची. यालाच काय ऍड लावून लीड जनरेट करायच्या. लीड जनरेटला बरोबर कॉलिंग होतं आणि कॉलिंग नंतर ते कन्वर्जन होतं. यालाच काय म्हणतो आपण परफॉर्मन्स मार्केटिंग म्हणतो ऍक्च्युली, ठीक आहे ना. तो पण काय पार्ट आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत, बघणारच आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्ही हे लक्षात ठेवा की छोट्या छोट्या क्लायंटसाठी हे सगळं जर तुम्ही करत बसले, आता तुम्ही म्हणता नाही सरांनी शिकवलं तर आपल्याला करणं गरजेचं आहे, असं आहे का, नाही. कारण ते छोट्या छोट्या क्लायंटचे एवढे बजेट्स नसतात. लक्षात तुमच्या. सो अशा प्रकारे आपण काय बघितलंय, मार्केटिंग फनल. कोणते प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी, कोणते सर्व्हिसेस लॉन्च करण्यासाठी तुम्हाला अजून एक थेरी माहिती पाहिजे. त्याला म्हणतात रेड ओशियन थेरी. काय, रेड ओशियन आणि ब्ल्यू ओशियन थेरी. काय म्हणतात, रेड ओशियन आणि ब्ल्यू ओशियन. आता व्हॉट इज अ रेड ओशियन थेरी आणि व्हॉट इज अ ब्ल्यू ओशियन थेरी. इन शॉर्ट तुम्हाला सांगतोय, सपोज एक समुद्र किनारा आहे, बरोबर. समुद्र किनाऱ्याला तुम्ही फिरायला गेले तर तुम्ही तिकडे बघितलं की सोबत 10 आईस्क्रीमचे काय आहेत शॉप्स आहेत, 10 आईस्क्रीमचे काय शॉप, आणि तुम्ही त्यात 11वा आईस्क्रीमचं शॉप टाकायचं ठरवलं. त्याला काय म्हणतात, रेड ओशियन थेरी. म्हणजे ऑलरेडी मार्केट रेड आहे आणि तुम्ही तिकडे घुसून काय करायला लागले, बिझनेस करायला लागले, बरोबर आहे. म्हणजे प्रॉफिट होण्याचे चान्सेस, बिझनेस फ्लॉप होण्याचे चान्सेस काय होतात, थोडे वाढतात. असं काही नाही की बाबा नाही, ठीक आहे ना, काही ठिकाणी ते वाढतात, काही ठिकाणी असं नसतं. नॉर्मली की एक मार्केट असतं की तिकडे सपोज साड्यांचं मार्केट असतं, सगळे तिकडे काय असतात, साड्यांच्या दुकानं असतात. आलं लक्षामध्ये. पण मार्केटमध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस काय असतात, कमी असतात. पण सेम मी काय केलं की बाबा त्याच समुद्र किनाऱ्यावर मी स्टडी केला आणि मला कळालं की बोटिंग सिस्टीम नाही तिकडे. काय आहे, बोटिंग सिस्टीम नाही का. मग मी काय केलं, बोटचा बिझनेस तिकडे काय केला, स्टार्ट केला. मग मला कॉम्पिटिशन आहे का कोणती, अजिबात मला कॉम्पिटिशन नाही. त्याला म्हणतात ब्ल्यू ओशन थेरी. काय म्हणतात त्याला, ब्ल्यू ओशन. म्हणजे मार्केट माझ्यासाठी काय सगळं खुलं आहे. आलं लक्षामध्ये. रेड ओशन आणि ब्ल्यू ओशन हे तुम्हाला माहिती पाहिजे की मी ज्यावेळेस एखादा बिझनेस करतो किंवा एखादा प्रोडक्ट लॉन्च करतो तर ह्या थेरीनुसार मला काय करायला लागतं, वर्कआउट करायला लागतं.